येणार जाणार आणि राडा करणार। आपल्या अतरंगी सळसळत्या आणि अतिशय वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी मीडियाच्या कॅमेऱ्याचा फोकस स्वतःकडे खेचून घेणारे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडलेत। पण मंडळी, यावेळी ट्विस्ट असा आहे की त्यांना नडणारा माणूस महाविकास आघाडीतला किंवा बाहेरचा कोणी विरोधक नाहीये, तर थेट स्वतःच्याच महायुतीतला घरचा मित्र आहे। भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी थेट 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकत गायकवाडांना थेट कोर्टाची पायरी दाखवण्याची पूर्ण तयारी केली आहे। 15 दिवसात जाहीर माफी मागा, नाहीतर कोर्टात खेचणार, असा कडक अल्टिमेटमच आता गायकवाडांना मिळालाय। त्यामुळे बुलढाण्यापासून ते थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत राजकीय वावटळ उठली। नेमकं हे प्रकरण काय आहे, महायुतीमध्ये अंतर्गत राडा का पेटलाय आणि संजय गायकवाड यांच्यावर कोणती नवी कायदेशीर टांगती तलवार लांबली आहे, सगळा विषय सोप्या भाषेत जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचं। तर ही सगळी गोष्ट सुरू होते गेल्या एप्रिल महिन्यापासून। 6 एप्रिल आणि 10 एप्रिल रोजी आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात लागोपाठोपाठ 2 पत्रकार परिषदा घेतल्या। एरवी महायुतीचे आमदार विरोधकांवर म्हणजेच ठाकरे गट किंवा शरद पवार गटावर यांच्यावर चांगलेच बरसत असतात, पण गायकवाड यांनी या पत्रकार परिषदेत आपल्याच महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर तोफा डागल्या। गायकवाडांनी विजयराज शिंदेंवर एका पाठोपाठ एक अनेक गंभीर वैयक्तिक आणि राजकीय दृष्ट्या खळबळजनक असे आरोप केले। आणि मग या सगळ्या आरोपांमुळे बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली। वर सगळे नेते एकत्र जेवत असले तरी ग्राउंडवर महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नाहीये। अंतर्गत धुसफूस किती टोकाला गेली हे या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रासमोर चव्हाट्यावर आले। आता एवढे जाहीर आणि गंभीर आरोप झाल्यावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे शांत बसणं शक्यच नव्हतं। त्यांनी राजकीय उत्तर देण्याऐवजी थेट कायदेशीर आणि जशास तसं उत्तर देण्याचा मार्ग निवडला। विजयराज शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले आणि आक्रमक कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत संजय गायकवाड यांना एक कडक कायदेशीर नोटीस धाडली। या नोटीसमध्ये काय म्हटलंय बघा, तुम्ही पत्रकार परिषदेत केलेले सगळे आरोप पूर्णपणे खोटे, निराधार आणि बदनामी करणारे आहेत। यामुळे समाजात आमची वर्षानुवर्षांची राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे। त्यामुळे ही नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत जाहीर आणि सार्वजनिकरित्या माफी मागा, अन्यथा 100 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा फौजदारी दावा ठोकला जाईल। पण जरा थांबा, विषय फक्त 100 कोटी पर्यंत संपत नाहीये, खरी गोची तर पुढे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या प्रकरणात थेट बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांना म्हणजे एसपींना एक सविस्तर पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी अत्यंत धक्कादायक कायदेशीर कलाई दाखवली आहे। सरोदे यांचा दावा आहे की संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे केवळ बदनामी झालेली नाहीये, तर त्यांच्या कृत्यातून पोक्सो कायदा, ॲट्रॉसिटी आणि मानवाधिकार उल्लंघन यासारख्या अत्यंत कडक आणि अजामीनपात्र कायद्यांचं उल्लंघन झालं आहे। त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर वरील विषयी गंभीर कलमांतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी थेट कायदेशीर विनंती सरोदे यांनी पोलिसांकडे केली आहे। जर पोलिसांनी या पत्राची दखल घेऊन गुन्हा दाखल केला तर आमदार गायकवाड थेट आता कायदेशीर कचाट्यात अडकू शकतात। आता जे लोक महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहतात त्यांना ठाऊक आहे की संजय गायकवाड आणि वाद यांचं तसं नातं जुनं आणि घट्टच आहे। ते काही पहिल्यांदा अशा हेडलाईन्स मध्ये किंवा अशा वादात अडकलेले नाहीयेत। यापूर्वी त्यांच्या अनेक कारनाम्यांची राज्यभरात जोरदार चर्चा आणि वाद रंगले होते। आमदार निवासातील मारहाण ते तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाच असेल। मुंबईच्या आमदार निवासातील एका शासकीय कर्मचाऱ्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केल्याच्या आरोपावरून गायकवाड प्रचंड वादात सापडले होते। प्रकाशकाला फोनवरून शिवीगाळ, दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या प्रसिद्ध पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन करून अत्यंत खालच्या भाषेत आणि अर्वाच्य शिवीगाळ केल्याची त्यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती, ती तुम्ही सगळ्यांनी ऐकलीच असेल। यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त अशा प्रतिक्रिया आल्या होत्या, मोर्चे निघाले होते। त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायकवाडांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना कडक शब्दात समजावलं होतं। आणि यासोबत भाजपासोबत असलेला जुना कलगीतुराही त्यांचा आहेच। बुलढाण्यातील स्थानिक भाजप नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे खटके उडण्याची ही पहिलीच वेळ नाही। मग ते लोकसभा निवडणुकीच्या वेळेचं जागा वाटप असो की स्थानिक पातळीवर वर्चस्व गाजवण्याचा विषय असो, गायकवाड विरुद्ध स्थानिक भाजप हा सामना जिल्ह्यात नेहमीच हाय व्होल्टेज राहिलेला आहे।
सध्या महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. अशा वेळी महायुतीमधील म्हणजेच भाजप, शिंदे गट, अजित पवार गट हे तिन्ही पक्ष आमच्यात कोणतीही मतभिन्नता नाही, आम्ही सगळे भाऊ आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बुलढाण्यातल्या या 100 कोटीच्या थेट वादामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हे तिन्ही महायुतीतील पक्ष या नेत्यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. एकीकडे मित्रपक्षाने दिलेला 15 दिवसाचा अल्टिमेटम सुरू झालाय, तर दुसरीकडेच असीम सरोदे यांच्या पत्रामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे आणि पोक्सो सारख्या गंभीर कलमांकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आता संजय गायकवाड आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि तोडफोड स्टाईलमध्ये या 100 कोटींच्या नोटीसला कायदेशीर उत्तर देतात की महायुतीचा संसार वाचवण्यासाठी बॅकफूटवर जाऊन जाहीर माफी मागतात. तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.